नमस्कार मंडळी. धुक्याची पांढरी चादर पाघरलेली सह्याद्रीची वळणं, हातात जुनी लाकडी काठी, अंगावर साधी कांबळी आणि वाऱ्याचा प्रत्येक झुळकीसोबत घुमणारा मेंढ्यांच्या गळ्यातील घंटांचा आवाज. हजारो मेंढ्यांच्या तांड्यासमोर चालणारे संत बाळूमामा. कोणताही बडेजाव नाही, कोणताही राजेशाही थाट नाही. उघडा आकाश हेच छत आणि जनावरांची सेवा हाच धर्म. मात्र आज त्याच संत बाळूमामाच्या नावाशी जोडलेल्या देवस्थान ट्रस्टवर गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल 60,75,00,000 रुपयांचे कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात ट्रस्टच्या मालकीच्या मेंढ्यांच्या खरेदी विक्रीपासून ते आर्थिक व्यवहारांपर्यंत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मग हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे? मेंढ्यांच्या संगोपनाशी संबंधित व्यवहारातून कोट्यावधींचा गैरव्यवहार कसा झाला? आणि या प्रकरणात चर्चेत आलेल्या रागिनी खडके कोण आहेत? चला संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया. मंडळी, संत बाळूमामा हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आसपासच्या भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जातात. त्यांच्या नावाने आदमापूर येथे मोठे देवस्थान असून दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येतात. भक्तांकडून मिळणाऱ्या देणग्या, शेती, पशुधन आणि इतर मालमत्तेमुळे ट्रस्टची आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणावर असल्याचं सांगितलं जातं. मात्र अलीकडे ट्रस्टच्या आर्थिक व्यवहाराबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर संबंधित विभागाने प्राथमिक चौकशी सुरू केली आणि त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा केला जातो. आरोपानुसार ट्रस्टच्या मालकीच्या हजारो मेंढ्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय आहे. काही व्यवहारांची योग्य नोंद नसल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी बाजारभावापेक्षा कमी किमतीत विक्री झाल्याचाही दावा केला जातो. तसेच काही व्यवहारांमध्ये आर्थिक नोंदी आणि प्रत्यक्ष व्यवहार यामध्ये मोठी तफावत असल्याचेही बोलले जात आहे. याशिवाय ट्रस्टच्या इतर मालमत्ता, निधी आणि विविध खर्चांच्या नोंदीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यात सर्व व्यवहारांचा एकत्रित आकडा सुमारे 60,75,00,000 रुपयांपर्यंत पोहोचतो असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणात चर्चेत आलेले आणखीन एक नाव म्हणजे रागिनी खडके. त्यांच्या नावाचा उल्लेख विविध तक्रारी आणि चर्चांमध्ये होत असला तरी त्यांच्यावरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही दोषी मानता येणार नाही, हे लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. दरम्यान या व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी वाढत आहे. संबंधित यंत्रणा आर्थिक कागदपत्र, बँक व्यवहार, पशुधनाची नोंद, विक्रीची माहिती आणि ट्रस्टच्या इतर आर्थिक व्यवहारांची तपासणी करत असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणांमुळे भाविकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांचा प्रश्न असा आहे की भक्तांनी श्रद्धेने दिलेल्या देणग्या आणि ट्रस्टची संपत्ती जर योग्य पद्धतीने वापरली गेली नसेल तर त्याची जबाबदारी निश्चित कोणाची? दुसरीकडे काही जणांचं म्हणणं आहे की चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. सर्व संबंधितांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे आणि निष्पक्ष तपासातूनच सत्य समोर आलं पाहिजे. आता या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होऊ शकतं? जर चौकशीत आर्थिक गैरव्यवहार सिद्ध झाला तर संबंधिताविरोधात फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थिक अपहार, विश्वासघात, बनावट कागदपत्रे आणि इतर संबंधित कलमानुसार कारवाई होऊ शकते. तसेच ट्रस्टच्या आर्थिक व्यवस्थापनातही मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र जर चौकशीत आरोप सिद्ध झाले नाहीत तर या सर्व आरोपांवर पूर्णविराम लागू शकतो. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष या तपासाकडे लागलं आहे. मंडळी, श्रद्धा आणि विश्वास यावर उभ्या असलेल्या संस्थांवर जेव्हा आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होतात तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्या संस्थेवरच होत नाही तर लाखो भाविकांच्या भावनांवरही होतो. म्हणूनच या प्रकरणात सत्य काय आहे हे निष्पक्ष आणि पारदर्शक तपासातूनच समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? ट्रस्टमधील गैरव्यवहाराची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं का? की अंतिम तपास अहवाल येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या, सखोल आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.